शेतकऱ्याला त्यांनी जाऊन बांधावर जाऊन बघितलं पाहिजे। शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव देण्यात यावा। मक्काप्रमाणे आणि कापसाप्रमाणे कांद्याची खुल्या बाजारात बाजारपेठ उपलब्ध करून त्या ठिकाणी खरेदी केली पाहिजे। कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर गेलं पाहिजे। आता आपल्याला बघितलं तर कृषी मंत्री फक्त इंदापूरमध्ये आणि मुंबईमध्येच फक्त थांबतात, शेतकऱ्याच्या बांधावर दौरा करत नाहीत। महाराष्ट्राचा दौरा आणि शेतकऱ्याच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे। याच्या अगोदर देखील वारंवार तुम्ही आंदोलन करत होता। आता अगोदर वेगळे कृषी मंत्री होते, आता वेगळे आलेत। अवकाळी पाऊस वारंवार होतोय, बांधावर जाऊन दौरा करावा अशी मागणी आहे। कांदे वगैरे तुम्ही हातात घेतले। आमचा मुख्य विषय असा आहे की शेतकरी हा परिपूर्ण हातबल झालेला आहे। कृषी मंत्री कुठलाही असो, कोणत्याही पक्षात असो आणि कोणीही असो, शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नाही। आज जर पाहिलं तर कांद्याला पिकवताना प्रति क्विंटल किमान 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटल खर्च येतो आणि त्या अनुषंगाने आज जर मार्केटमध्ये जर गेला तर 600-500 रुपयाचा भाव मिळत आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही मंत्रालयासमोर आणि कृषी मंत्र्यांच्या दारासमोर आंदोलन करत आहोत। या आंदोलनाचं मागण्याचा असा विषय असा आहे की भावांतरण योजना ही कांद्यासाठी लागू करावा, जेणेकरून 2000च्या आत जो कांदा विकलेला आहे त्या कांद्याला किमान 500 रुपयाचा प्रति क्विंटल शेतकऱ्याला अनुदान मिळालं पाहिजे। त्याचप्रमाणे हमी भावाप्रमाणे मक्याचा दर 2400 रुपये आहे। केंद्र सरकारने ठरवून दिलेला मक्याचा दर 2400 रुपये आणि आज मका 1500-1200 जात आहे आणि त्या अनुषंगाने उर्वरित जो बाजारभाव आहे तो बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशी आमची शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेची मागणी आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते दत्तामामा भरणे यांच्या बंगल्याच्या बाहेर सुरू झाल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। अधिवेशन आहे आणि तिकडे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या बंगल्याच्या बाहेर जे आहे ते आंदोलन केलं जातंय। महाराष्ट्राचा दौरा करा, शेतकऱ्यांच्या बांधावर जा अशी मागणी जी आहे ते या सर्व शेतकऱ्यांची आणि छावा क्रांतीवीर संघटनेची आहे। वारंवार आपण पाहतोय की त्यांचं म्हणणं आहे की दत्तामामा फक्त इंदापूर आणि फक्त मुंबईमध्येच असतात, त्यांनी बांधावर गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे। अवकाळी पाऊस वारंवार होतोय, त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं दुःख काय आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे अशी मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांच्या वतीने आणि छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं करण्यात येते आणि लवकरात लवकर जी मदत जून महिन्यामध्ये मिळणार होती ती अगोदरच द्यावी अशी मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। तर विधानसभेत शेतमालाला हमीभाव जाहीर करा अशी मागणी केली जाते। कृषी मंत्री भरणे यांच्या निवासस्थानाबाहेर मुंबईत आंदोलन करण्यात आलेल्या छावा संघटना आणि शेतकऱ्यांचं छावा क्रांतीवीर सेनेचं हे आंदोलन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानाबाहेरचं।